हॅलो फ्रेंड्स, नाश्त्यासाठी जर तुम्हाला शिरा, पोहे, उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. इवन या रेसिपीमुळं मुलं नूडल्स आणि मॅगी खाणंसुद्धा विसरतील. तर आजची रेसिपी आहे मसाला शेवई. चला तर मग पाहूया मसाला शेवई. फ्रेंड्स, या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवली असून यामध्ये मी 2 चमचे तूप ॲड करत आहे. त्याचप्रमाणे या तुपावरती मी मस्तपैकी अशा शेवया रोस्ट करून घेणार आहे. तर शेवया ज्या आहेत त्या एक मी मोठा बाऊल मीडियम साईजचा इतक्या मी या शेवया घेतलेल्या आहेत. आता या मी तुपामध्ये टाकत आहे आणि मस्तपैकी अशा या शेवया ज्या आहेत त्या ब्राऊन कलरवरती मी रोस्ट करून घेणार आहे, भाजून घेणार आहे. भाजत असताना त्या जास्त भाजायच्या नाहीत, फक्त गोल्डन कलर येईल इतपत त्या भाजायच्या, काळ्या होईपर्यंत शेवया भाजायच्या नाहीत. शेवया भाजण्यासाठी 2 ते 3 मिनटे लागतात. मस्तपैकी आपण आता या शेवया रोस्ट करून घेऊयात. रोस्ट झालेल्या आहेत, त्यांना गोल्डन कलर आला आहे, तुम्ही पाहू शकता. आता त्या एका बाउलमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी रोस्ट झालेल्या आहेत आपल्या शेवया ब्राऊन कलरवर, गोल्डन कलरवर. आता या शेवयांना आपण फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा मोहरी टाकत आहे. त्याचप्रमाणे अर्धा चमचा हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मस्तपैकी फोडणीसाठी. त्याचप्रमाणे 5 ते 6 बारीक चिरलेल्या मिरच्या, एक मोठा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये ॲड करत आहे. त्याच पद्धतीनं 1 मोठा टेबलस्पून शेंगदाणेसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करत आहे. शेंगदाणे आणि कांदा छानपैकी तेलामध्ये रोस्ट करणार आहे. त्याच्यासाठी 1 मिनिट लागतो. छानपैकी रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करत आहे आणि हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छानपैकी तेलामध्ये 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचे. मस्तपैकी तेलामध्ये परतून झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये गरम मसाला, तिखट वगैरे ॲड करणार आहोत. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते तेलामध्ये छान रोस्ट झालेले आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आता हळद ॲड करते. त्याचप्रमाणे 1 चमचा गरम मसाला ॲड करते. त्याचप्रमाणे 1 चमचा तिखट मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे आता सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मसाल्यामध्ये मिक्स करत आहे. छानपैकी तेलामध्ये इवन मसाल्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स परतून घेत आहे. नंतर त्याच्यामध्ये मी 1 बाऊल मीडियम पाणी टाकलेलं आहे की ज्या बाऊलने मी शेवया घेतलेल्या आहेत त्याच बाऊलने मी तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. नंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करत आहे आणि आता या पाण्याला छानपैकी आता उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण रोस्ट केलेल्या ज्या शेवया आहेत त्यात आपण टाकणार आहोत. पाण्याला आता छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण रोस्ट केलेल्या ज्या शेवया आहेत त्या आपण ॲड करणार आहोत. शेवया ॲड केल्यानंतर त्या शेवया आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं आपण या शेवया शिजण्यासाठी ठेवणार आहोत. 5 ते 6 मिनटामध्ये या आपल्या शेवया शिजून तयार होतात. 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. आता आपल्या शेवया मस्तपैकी शिजलेल्या आहेत. पहा फ्रेंड्स, आपल्या शेवया ज्या आहेत त्या किती छान अशा मस्तपैकी शिजून तयार झालेल्या आहेत. आता आपण याच्यावरती मस्तपैकी हिरवी कोथिंबीर घालणार आहोत. मस्तपैकी हिरवी कोथिंबीर आपण सर्व शेवयांवरती स्प्रेड करणार आहोत. पहा फ्रेंड्स, किती मस्त लुक आलेला आहे या शेवयांना. त्याचप्रमाणे चवीला सुद्धा त्या तितक्याच रुचकर लागतात. आणि फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं शेवया करून पहा. खूपच मस्त आपल्या या शेवया झालेल्या आहेत. आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये या शेवया काढून घेणार आहोत. पहा फ्रेंड्स, किती मस्त आपल्या या शेवया झालेल्या आहेत.
ह्या ज्या मसाला शेवया ज्या आहेत त्या आपल्या अतिशय मोकळ्या झालेल्या आहेत, त्या चिकट झालेल्या नाहीत. कारण आपण जे पाण्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाण अगदी बरोबर आणि अगदी करेक्ट घेतलेलं आहे. जेवढ्या आपण शेवया घेतल्या तेवढंच पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या शेवया आहेत त्याच्या मोकळ्या झालेल्या आहेत, अगदी चिकट वगैरे अशा झालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे गरम मसाला आणि तिखट इन्क्लूड केल्यामुळे एकदम चटपटीत मसालेदार अशा ह्या शेवया झालेल्या आहेत. फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा नक्की या शेवया ट्राय करा आणि मुलांनासुद्धा खायला द्या, जेणेकरून मुलं मॅगी आणि नूडल्स खाणं विसरून जातील. त्याचप्रमाणे या शेवया बनवण्यासाठी वेळही कमी लागतो, इन्ग्रेडियंट्सही कमी लागतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. थँक्यू.